नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सर्वत्र सुरू झाली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। बौद्ध समाजाने एकच नारा, एकच निर्धार, बौद्ध आमदार असा इशारा देऊन तालुका पिंजून काढण्यात येत असतानाच आता होलार समाज संघटनाही जोरदारपणे आपल्या उमेदवारीसाठी आग्रही झाले आहे। फलटण तालुका होलार समाज संघटनेने यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आता आग्रह धरला आहे। या निमित्तानं सर्व समाज बांधव, संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय त्यांची मागणी आहे। काय आपली नेमकी मागणी आहे? आम्ही गेली 35 वर्षे राजे गटाशी एकनिष्ठ असणारा आमचा हा तालुक्यातला होलार समाज, या होलार समाजाला फक्त ग्रामपंचायतीमध्येच प्रतिनिधित्व आजपर्यंत मिळालेलं आहे। महाराज साहेबांच्या कृपेने माझं वैयक्तिक मत मी व्यक्त करतोय। मी जिल्हा दक्षता नियंत्रण समितीचा अशासकीय सदस्य झालो, राष्ट्रवादी बीसी ओबीसीचा विभागीय उपाध्यक्ष झालो, गावचा सरपंच झालो, सोसायटीचा व्हाईस चेअरमन झालो। हे फक्त राजे गटाचीच एकनिष्ठ असल्यामुळे मी झालोय। आता तुमची नेमकी काय मागणी आहे? आता आमच्या समाजाने फक्त उमेदवारी जर बदलणार असेल फलटण तालुक्यात राजे गटाकडून, तर आमच्या समाजाला अग्रक्रमाने उमेदवारी द्यावी। आम्ही कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही, फक्त आणि फक्त राजे गटाकडूनच आमची मागणी राहील। धन्यवाद। या ठिकाणी काय नेमकी आपली काय मागणी आहे नेमकी समाजाची? या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून फलटण आणि मान असा एक रिझर्वेशनचा मतदारसंघ होता। तिथं खऱ्या अर्थानं विष्णुपंत सोनवणेंच्या निमित्ताने ढोर समाजाला त्या ठिकाणी संधी मिळाली होती। नंतरच्या कालखंडामध्ये दोंडीराम वाघमारे यांच्या निमित्तानं बौद्ध समाजाला तिथं प्रतिनिधित्व करण्याची संधी तिथं त्यांना मिळाली होती। नंतरच्या कालखंडामध्ये तुकाराम तुपे आणि संपदा उघडेच्या माध्यमातून मातंग समाजाला त्या ठिकाणी संधी मिळाली। आता फलटण विधानसभा मतदारसंघ हा रिझर्वेशनचा मतदारसंघ असल्यामुळं इथं सगळ्या जाती धर्मांना त्या ठिकाणी न्याय मिळाला होता। इथं फलटण मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकासापासून आणि राजकारणापासून वंचित असणाऱ्या होलार समाजाला इथं संधी मिळावी अशा अग्रक्रमाने आमची आणि आक्रमकपणे होलार समाजाची या ठिकाणी मागणी राहील। आणि रामराजे यांच्याकडे आमची प्रामुख्यानं मागणी काय असावी तर गेली 35-40 वर्ष इथं ग्रामपंचायतीपासून सोसायटी आणि सोसायटीपासून सगळ्या सहकारी संस्थांमध्ये आणि सहकारी संस्थांपासून विधानसभा आणि लोकसभेपर्यंत इथला होलार समाज हा सातत्यानं रामराजे गटाबरोबर प्रामाणिकपणे सातत्यानं राहिलेला आहे। त्याच्यामुळं आमचा प्रामाणिकपणे राजे गटावर पूर्णपणे हक्क आहे आणि या हक्काचा आणि अधिकाराचा वापर करूनच निश्चितपणानं आदरणीय रामराजे साहेबांना आम्ही प्रामुख्यानं मागणी करतोय की होलार समाजाला या ठिकाणी आता प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळावी। काय नेमकी मागणी आहे आपली? 1960 साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला, 1960 ते 2024 जवळजवळ संपत आले। आमच्या होलार समाजाची तेव्हाही ती परिस्थिती होती जी आज आहे ती, आणि खरोखर ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आमच्या होलार समाजाला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आता आमच्या होलार समाजाला संधी मिळाली पाहिजे। कारण शेवटी 35 वर्ष आम्ही राजे गटाशी एकनिष्ठ आणि राजेगट जे सांगेल त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलो आहे आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून आमच्या होलार समाजाला आता संधी द्यावी। कारण हट्ट हा राजांच्या पाशीच करावा लागतो आणि आतापर्यंत जर महाराष्ट्रात नव्हे देशात जर होलार समाजाला संधी मिळाली तर राजे गटाकडूनच मिळू शकते आणि होलार समाज कायम या ऋणातून मुक्त होणार नाही। त्याच्यामुळे राजे गटाने आमच्या होलार समाजाला संधी मिळाली। काय मागणी आहे नेमकी आपली? आम्हाला आतापर्यंत आमच्या सत्तेमध्ये कसलाही आमच्या समाजाला वाटा मिळालाच नाही। मान तालुका राखीव असताना सुद्धा तिथे कसलाही वाटा मिळाला नाही। आता फलटण कोरेगाव मतदारसंघातून आमदारकी मिळावी एवढी राजे गटाकडून मागणी आमची असणार आहे। तर गेल्या ज्या वेळेसपासून राजे गटाची स्थापना झाली 1990 पासून प्रामाणिकपणे फलटण तालुका होलार समाज संपूर्णपणे राजगटाच्या पाठीमागे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि एक निष्ठेने काम केलं आहे। त्यामुळे जर यावेळेस
राजेगटाने जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण यांची उमेदवारी जर बदलण्याचा निर्णय घेतला तर राजेगटाने प्राधान्यक्रमाने होलार समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी या ठिकाणी समस्त फलटण तालुका होलार समाज संघटनेकडून पदाधिकाऱ्यांकडून समाज बांधवांकडून या ठिकाणी मागणी होत आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण।